सर्वांना नमस्कार. HLO अर्थात जनगणना ॲप्लिकेशन कसं वापरायचं, कोणते 34 प्रश्न त्यामध्ये विचारले जाणार आहेत. एक डेमो आलेला आहे, तो डेमो मी आपल्याला संपूर्ण सविस्तर सांगणार आहे. तत्पूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, कारण या डेमोमध्ये मी तुम्हाला माहिती कशी सेव्ह करायची, ती कशी सिंक करायची आणि तुमचा पासवर्ड कसा बदलायचा, इतकंच नाही तर नकाशा कसा तयार करायचा त्याचा डेमोसुद्धा मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तेव्हा आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण एक डेमो पाहूया. तर सर्वात खाली घर यादी कार्य लिहिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला प्रारंभ दिनांक माहिती आणि ठीक आहे असं या ठिकाणी येईल, त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला 6 टॅब दिसतील. हे 6 टॅब आपण ओपन करून पाहणार आहोत. तर त्यातला प्रथमतः पहिला टॅब जो आहे, इथं आपलं संपूर्ण काम आहे. तर त्या पहिल्या टॅबवरती मी या ठिकाणी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर बघा थोडीशी प्रोसेस होईल. प्रोसेस झाल्यानंतर मी इथं 2-3 डेमो ऑलरेडी घेतलेले आहेत, त्यामुळं इथं ओळ क्रमांक ऑलरेडी पडलेला आहे. इथं इमारत क्रमांक असं म्हटलेलं आहे, तर इमारत क्रमांकाच्या ठिकाणी मी 0005 असं काहीतरी या ठिकाणी टाकतोय. अजून एक 0 या ठिकाणी वाढवतो आणि 5 असं टाकलेलं आहे. आता इथं पुनरावृत्ती करा असं न म्हणता मी या ठिकाणी पुढं जातोय आणि या ठिकाणी मी क्रमांक न टाकता नवीन याच्यावरती क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर ऑलरेडी इथं 007 असं या ठिकाणी आलेलं आहे, कारण याच्या अगोदर मी थोडासा डेमो घेतलेला होता. यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये पुढे जा या टॅबवरती मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर बघा इथं स्वगणना पूर्ण केलेली आहे का, होय किंवा नाही असा प्रश्न विचारलेला आहे. आता सध्या तरी कुणी केलेली नाही, त्यामुळे मी नाही याच्यावरती क्लिक करतोय. जनगणनेला खऱ्या अर्थानं प्रश्न क्रमांक 4 पासून सुरुवात होते. तर प्रश्न क्रमांक 4 असा आहे की जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. इथं बरेच पर्याय आहेत, तर या पर्यायातला मी सिमेंट हा पर्याय या ठिकाणी निवडतो आणि पुढे जा या टॅबवरती क्लिक करतो. प्रश्न क्रमांक 5 आहे भिंतीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. आपल्याला प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन पाहणी करून यातला पर्याय निवडायचा आहे. आता हा सध्या डेमो आहे, तर मी याच्यामध्ये इथं कॉन्क्रीट हा ऑप्शन निवडतो आणि पुढे जावरती क्लिक करतो. प्रश्न क्रमांक 6 छपरासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. इथंही मी डेमो म्हणून कॉन्क्रीटवरती क्लिक करतो आणि पुढे जा टॅबवरती क्लिक करतो. प्रश्न क्रमांक 7 गणनाघरांच्या वापरासंबंधी खात्री करा, म्हणजे निवासी आहे का, शाळा आहे, हॉटेल आहे, नेमकं काय आहे हे आपल्याला ते पाहून इथं क्लिक करायचं आहे. मी निवास याच्यावरती क्लिक करतोय आणि पुढे जावरती क्लिक करतोय. प्रश्न क्रमांक 8 गणनाघराची स्थिती चांगली आहे, राहण्यास योग्य आहे की मोडकळीस आलेली आहे हे ठरवा. मी चांगलीवरती क्लिक करून पुढे जावरती क्लिक करतोय. कुटुंब क्रमांक ऑलरेडी तिथं 005 सुरुवातीला टाकलेला आलेला आहे. आता या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या, इथं संख्या आपल्याला टाकायची आहे. मी 5 तात्पुरती टाकतोय अंदाजे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव असं म्हटलेलं आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव मी या ठिकाणी अंदाजे इथं नाव कोणाचं तरी टाकतोय. उसाप्पा रसाप्पा चिप्पाडे असं हे एक अंदाजे नाव टाकलेलं आहे, डेमो आहे. यानंतर कुटुंब प्रमुखाचे लिंग 12 नंबरचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आता उसाप्पा म्हटल्यानंतर मी पुरुष टाकलेला आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर प्रवर्गातील असल्यास, आता इथं माहिती दिली आहे बघा, अनुसूचित जाती कोणत्या, जमाती कोणत्या, ते खाली आपल्याला वाचून घ्यायचं आहे, त्यानुसार ठरवायचं आहे. त्याचबरोबर इथं आपण खाली बघू शकता की याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनुसूचित जाती जमातीची PDF सुद्धा या ठिकाणी होऊ शकते. आपण क्लिक करून पाहूया, PDF सुद्धा या ठिकाणी पाहूया. तर आपण ही अशी PDF ओपन करून पाहिली तर आपल्याला या ठिकाणी ही अशी अनुसूचित जाती जमातीची अशी PDF या ठिकाणी आपल्याला ही दिसणार आहे. याच्यावर सुद्धा आपण अंदाज लावू शकतो. तर इथं मी तात्पुरतं इतरवरती क्लिक करतोय आणि पुढे जहाज या ठिकाणी म्हणतोय. प्रश्न क्रमांक 14 गणनाघरांच्या मालकी हक्काची स्थिती कशी आहे. तर बघा या ठिकाणी स्वतःचं घर आहे का भाड्याचं आहे की इतर आहे, तर मी स्वतःचं तात्पुरतं टाकतो आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 खूप महत्त्वाचा आहे, निवासयोग्य खोल्यांची संख्या. इथं अत्यंत महत्त्वाचं आहे की यामध्ये आपल्याला स्वयंपाकगृह, टॉयलेट, बाथरूम वगैरे धरायचं नाही. तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला डायनिंग हॉल, स्टडी हॉल किंवा नोकरांना दिलेली खोली अशा खोल्यांचा उल्लेख इथं या ठिकाणी करायचा आहे. तर मी एक अंदाजे 5 या ठिकाणी करतोय. त्यानंतर कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या इथं मी 1-2 अंदाजे टाकलेली आहे. आपण प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन स्थिती पाहिजे आणि पुढे जा. 17 नंबरचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत कोणता आहे. तर असे बरेच ऑप्शन्स यामध्ये आहेत. तर प्रक्रिया केलेले पाणी नळाद्वारे जनरली असतं, पण तिथली स्थिती पाहून आपण करूया. इथं पहिला क्लिक केलेला आहे, पुढे जा. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत. आता इथं अंतर दिलेलं आहे, 100 मीटरच्या आत असेल तर, आणि 100 मीटरच्या 500 मीटरच्या आत असेल तर ग्रामीण भागामध्ये, आणि 100 मीटरच्या आत असेल तर शहरी भागामध्ये, आणि परिसराजवळ आणि दूर. मी इथं परिसरात टाकलेला आहे. पुढे जा. 19 नंबरचा प्रश्न प्रकाशाचा मुख्य स्रोत कोणता आहे. जनरली वीज हाच स्रोत असतो, तिथं आपण पाहून क्लिक करायचं आहे. 20 नंबरचा प्रश्न शौचालयाची उपलब्धता होय किंवा नाही, आणि जर होय असेल तर ते केवळ कुटुंबासाठी आहे की इतर कुटुंब सदस्यासाठी आहे. त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 मी क्लिक करतोय. 21 नंबरचा प्रश्न शौचालयाचा प्रकार. इथं बरेच ऑप्शन्स आहेत, त्यातलं नेमकं कोणतं पाहून आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि पुढे जा. 22 नंबरचा प्रश्न सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था. बंद गटार आहे
की आणखीन 2 पर्याय आहेत. तर बंद गटार मी निवडलेला आहे. पुढे जा. 23 नंबरचा प्रश्न, परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता आहे, होय किंवा नाही. होय असेल तर तिथं 2 ऑप्शन आहेत. मी क्लिक करतोय आणि पुढे. क्रमांक 24, स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG PNG जोडणी. इथं सुद्धा आपल्याला असे बरेच ऑप्शन्स दिसतात. यातला एक ऑप्शन आपण क्लिक करायचा आहे आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे. 25, स्वयंपाकघरासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन कोणतं आहे. इथंही भरपूर ऑप्शन आहेत. आता LPG म्हणल्यानंतर मी हा ऑप्शन निवडलेला आहे आणि पुढे जा. त्यानंतर रेडिओ ट्रान्झिस्टर आहे, नाही, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. मी मोबाईल स्मार्टफोनवरती क्लिक करतो आणि पुढे जा. दूरचित्रवाणी काय स्थिती आहे पाहायचं आहे आणि क्लिक करायचं आहे. पुढे जा. त्यानंतर इंटरनेट उपलब्धता, इथंही होय नाही अशा ऑप्शन्स आहेत. मी होय म्हणतोय आणि फक्त मोबाईलसाठी आहे. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न, लॅपटॉप संगणक, होय नाही. होय म्हटलेला आहे, नसेल तर नाही म्हणा आणि पुढे जा. 30 नंबरचा प्रश्न, दूरध्वनी आणि मोबाईल फोन, स्मार्टफोन, होय किंवा नाही. मी आता इथं होय म्हणतोय. त्यानंतर पुढे जा. आता इथं बघा, आता प्रश्न क्रमांक 30 साठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की दूरध्वनी आणि मोबाईल फोन, स्मार्टफोन, इथं आपल्याला फक्त लँडलाईन हा ऑप्शन निवडता येणार नाही, कारण पाठीमागं आपण लॅपटॉप, मोबाईल होय असं केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला इथं स्मार्टफोन या ठिकाणी चॉईस करावा लागेल. त्यानंतर सायकल, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड, 31 नंबरचा प्रश्न, जे असेल ते त्याच्यावरती क्लिक करा. 32 नंबरचा प्रश्न, कार, जीप, व्हॅन, होय नाही वरती क्लिक करा आणि पुढे जा. 33 नंबरचा प्रश्न, कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य, इथं 4-5 ऑप्शन्स आहेत, 5 ऑप्शन्स आहेत, त्यामधला एक ऑप्शन क्लिक करा आणि पुढे जा. आणि शेवटचा प्रश्न, मोबाईल क्रमांक त्यांचा जो असेल तो मोबाईल क्रमांक, इथं अंदाजे मोबाईल क्रमांक टाकतोय आणि सादर करा असं म्हटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असा एक उत्तराचं पुनरावलोकन करण्यासाठी येईल. इथं खालीसुद्धा आपल्याला 3 टॅब दिसतील, रद्द करा, एडिट करा आणि पुष्टी करा. आपण रद्दसुद्धा या ठिकाणी करू शकतो. तर मी पुष्टी करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्याला पुढच्या घराची नोंदणी करण्यासाठी येईल, किंवा त्याच इमारतीमध्ये आणखीन एखादं घर असेल तर त्याचा पुनरावृत्ती करण्याचा ऑप्शन वापरून आपण त्याचीही घरगणना या ठिकाणी करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण एक घरगणना पूर्ण केलेली आहे. तर आता डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला एक बाण दिसतो, त्या बाणावरती मी क्लिक करतो आणि परत आहे असं पाठीमागं जातोय. तर इथं बघा 6 टॅब दिसतात. तर या पहिल्या टॅबमध्ये आपण माहिती भरलेली आहे. आपण दुसरा टॅब ओपन करूया, माहिती अद्ययावत करा. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा आपण इथं पाहू शकतो 7 नंबरचा टॅब, 7 नंबर ओळ हे अपूर्ण दिसतं आणि 8 नंबरचं पूर्ण दिसतं. आता समजा 7 नंबरचं अपूर्ण आहे आणि जर मला ते डिलीट करायचं असेल तर ते डिलीट ही करता येतं. चला आपण डिलीट करून पाहूया. होय, मी डिलीट केलेलं आहे, फक्त एकच शिल्लक राहिलेला आहे. परत मी इथं बॅक येतोय, तिसरा टॅब या ठिकाणी मी ओपन करतोय. त्यामध्ये 3 नंबरचा डाटा बघा, सिंक केलेला डाटा संपादित करा. आता मी याच्या अगोदर डेमो घेतलेला आहे, माहिती सिंक केलेली आहे आणि आत्ता जी माहिती भरलेली आहे ती मी सिंक केलेली नाही, ते सर्व इथं तुम्हाला दाखवणार आहे. बघा इथं सिंक केले आहे, सिंक केले आहे, सिंक केले आहे असं या ठिकाणी ऑप्शन्स आलेले आहेत. त्यानंतर 4 टॅबमध्ये आपण इथं बघा सिंक केले आहे, हटविले सिंक केले आहे म्हणजे डिलीट केलेलं आहे. त्यानंतर हटविले सिंक केले आहे म्हणजे याच्या अगोदर मी डेमो घेतलेला आहे. आणि सर्वात शेवटी बघा पूर्ण केलेलं आहे पण माहिती सिंक केलेली नाही 8 नंबरची. तर 8 नंबरची माहिती आपल्याला सिंक करायची आहे, ती आपण सिंक कशी करायची बघूया. तर इथं बघा या सिंकवरती क्लिक करतो, इथं ही सगळी माहिती वाचून घ्या आणि इथं सही करा जी काय असेल ती आणि जतन करा वरती सेव्ह केल्यानंतर बघा इथं बघा माहिती सिंक. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं इंटरनेट चालू लागतं. माहिती सिंक करण्यासाठी इंटरनेट चालू लागतं. इंटरनेट चालू नसेल तर माहिती सिंक होत नाही. हां, त्यानंतर बघा आता आपण सारांश पाहू शकतो. तर शेवटची जी 8 नंबरची माहिती आहे बघा इथं सिंक केले असा ऑप्शन इथं आलेला आहे, म्हणजे माहिती सिंक झालेली आहे. यानंतर बॅक येऊया आपण. अशा पद्धतीचा आपण एक डेमो पाहिला. इथं कोपऱ्यामध्ये या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती दिसेल बघा इथं पासवर्ड बदला असं म्हटल्यानंतर तुम्हाला जर पासवर्ड बदलायचा असेल तर तुम्ही पासवर्डसुद्धा या ठिकाणी बदलू शकता. त्याचबरोबर परत आपण बघा इथं घरगादी यादी नकाशा असं म्हटलेलं आहे, त्याच्यावरती जर क्लिक केलात तर सध्या हा डेमो आहे, काय म्हणते बघूया आपण. तर इथं बघा तुम्हाला 2 बटन दिसतात, एक डोळ्यासारखं दिसतं, त्याच्यावरती जर क्लिक केलं तर ते असं म्हणतं की कृपया पहिल्यांदा नकाशा डाउनलोड करा. आपण डाउनलोड करून घेऊया, डाउनलोड असं म्हणूया. डाउनलोड म्हटल्यानंतर डाउनलोड झालेला आहे, वरती कोणत्याही प्रकारची नोटिफिकेशन येत नाही. मी बॅक घेतोय आणि फाईलमध्ये जाऊन डाउनलोड झालेला आहे का पाहतोय. तर बघा मी इथं फाईलमध्ये जातोय आणि डाउनलोडमध्ये गेल्यानंतर हा इथं दिसतं बघा HLO, मी त्याला ओपन करतोय. ओपन केल्यानंतर बघा इथं 0 KB म्हणजे हा सध्या डेमो पीस आहे, त्यामुळं डाउनलोड झालेला आहे पण नकाशा दिसत नाही कारण हा डेमो पीस आहे. ठीक आहे, परत आहे असं या टॅबवरती येतोय, बॅक घेतोय म्हणजे इथं तुम्हाला नकाशासुद्धा दिसणार आहे. आणि त्याचबरोबर बाहेर पडा म्हणजे तुम्ही यातून बाहेर पडू शकता. आता आपल्याला इथं एकदा भाषा बदलता येणार नाही असं म्हणले, पण इथं भाषा बदलाचे सुद्धा असे ऑप्शन दिलेले आहेत, ही माहिती दिलेली आहे, ही माहिती वाचून घ्या आणि तुम्ही
भाषासुद्धा बदलू शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा, कारण आपण नकाशाचा डेमोसुद्धा या ठिकाणी टाकणार आहोत आणि काही टेक्निकली अडचणी आल्या तर त्याचाही व्हिडिओ बनवून आपण टाकणार आहोत. त्यामुळे आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.